पुढची बातमी बघूयात। नाशिक कृषी विभागाने अनुदानित युरिया खताचा गैरवापर केल्याप्रकरणी मोठी कारवाई केली आहे। नाशिक जिल्ह्यातील लासलगाव इथे विंचूरमध्ये अनुदानित युरिया खताचा गैरवापर होत असल्याचा भरारी पथकाने पर्दाफाश केलाय। लातूर जिल्ह्यातून 761 बॅग गैरमार्गाने व्यावसायिक उत्पादकांना विक्री करण्याचा कट नाशिक कृषी विभागाने उधळून लावलाय। सागर गरड आणि ज्ञानेश्वर पवार या दोघांना लासलगाव पोलिसांनी अटक करत गुन्हा दाखल केलाय। 84 लाखांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला। 61 बॅग आपण त्या ठिकाणी जप्त केलेल्या आहेत। अनुदानित युरियाची किंमत साधारणतः 266 रुपये प्रति गोणी असते आणि त्याला अनुदान जे असते ते 1800 रुपये, जवळजवळ 2000 रुपयाची एक बॅग असते। अशा पद्धतीने 761 बॅगाचा आपण जवळजवळ 19 लाखाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। याच्याशिवाय एक आयशर टेम्पो आणि एक मोठा ट्रक असे 2 वाहनंसुद्धा जप्त केलेले आहेत। आता सध्या आपण लासलगाव पोलीस स्टेशन येथे आमचे जे पंचायत समितीचे कृषी अधिकारी आहेत मोगल यांच्या माध्यमातून फिर्याद दाखल करून 2 आरोपींना त्या ठिकाणी अटक केलेली आहे।